की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे हे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविते देवी कुबेर हि तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी मसे जगत आदिष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। सदसद विलक्षण अनिर्वचनीय शब्दाबद्दल शिष्याला पुन्हा शंका आली, कारण जे सताहून विलक्षण ते असत आणि असताहून विलक्षण ते सत असं म्हटलं पाहिजे। तेव्हा सत असत विलक्षण अनिर्वचनीय हे जो शब्दप्रयोग आहे तो प्रयोग आम्हाला शब्दप्रयोग चमत्कारिक वाटतो, तर त्याचा तुमचा अभिप्राय काय आहे तो आम्हाला कळला नाही। म्हणून त्याचं त्यांनी सांगितलं की आमच्याकडं सत आणि असत याचं पहिलं लक्षण करतो आम्ही, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्यालाच आम्ही सत म्हणतो, आणि जे वंध्यापुत्राप्रमाणे शून्य रूप असतं त्याला आम्ही असत असं म्हणतो किंवा स्वरूपहीनाला असत असं म्हणतो। आता जेव्हा आम्ही रज्जू सर्पाचं आपलं स्पष्टीकरण चालले, रज्जूवर सर्प भासला कसा, तर तो अनिर्वचनीय आहे असं आम्ही म्हणतो। त्याचा अर्थ त्याला सत असं म्हणता येत नाही, कारण त्याचा तो तिन्ही कालात अबाधित राहत नाही। अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की त्याची निवृत्ती होते, म्हणून त्याला सत म्हणता येत नाही, म्हणून तो सत्वून कसा आहे, विलक्षण आहे, कारण तो त्रिकालाबाधित नाही, म्हणून आम्ही सद्वून तो विलक्षण आहे असं म्हणतो। असत वंध्यापुत्राप्रमाणे जर म्हणावा तर असत पदार्थ स्वरूपही नसतो, पण हा सर्प कसा आहे, स्वरूपवान आहे, म्हणून याला असत म्हणता येत नाही, म्हणून असताहून विलक्षण असा सदसद विलक्षण अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे। म्हणजे बाधयोग्य आणि स्वरूपवान असा जो पदार्थ आहे त्याला आम्ही अनिर्वचनीय किंवा मिथ्या किंवा सदसद विलक्षण अनिर्वचनीय अर्थात मिथ्या असा त्या शब्दाचा प्रयोग करतो असं सांगितलं, बरोबर ना। म्हणजे अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ त्याच्या गळी उतरेल अशा प्रकारचा समजावून सांगितलं। सताहून विलक्षण का, तर बाधयोग्य आहे म्हणून। असताहून विलक्षण का, तर स्वरूपहीन नाही म्हणून, आहे की नाही, ते स्वरूपवान आहे। अशा रीतीनं स्वरूपवान बाधयोग्य पदार्थाला अनिर्वचनीय असं म्हणतात, किंवा म्हणायचं झालं तर या ठिकाणी स्वरूपवान पदार्थाला बाध हा अनिर्वचनीय असं म्हणतात। आपलं स्वरूपाने बाधयोग्य जे आहे, ज्याचा बाध होतो त्याला आम्ही काय म्हणतो, अनिर्वचनीय। रज्जूवर भासलेल्या सर्पाचा बाध होतो की नाही, म्हणून तो काय अनिर्वचनीय। किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर बाधयोग्य आणि स्वरूपहीन नसणारा, म्हणजे स्वरूपवान असणारा, बाधयोग्य आणि स्वरूपवान पदार्थाला अनिर्वचनीय म्हणतात। आता एवढं स्पष्टीकरण झालं की नाही। सर्प कसा आहे, सर्पाची उत्पत्ती अनिर्वचनीय, सर्पज्ञानाची उत्पत्ती अनिर्वचनीय, सर्प आणि सर्पज्ञान अशा रीतीनं अनिर्वचनीय उत्पन्न, त्या ज्ञानाला आणि त्या पदार्थाला दोघांनाही सतपण म्हणता येत नाही आणि असतपण म्हणता येत नाही, सदसतपण म्हणता येत नाही, तर ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या कल्पित वावो टवाळ असे शब्द त्याला आपल्या मराठीमध्ये ज्ञानोबारायांनी योजलेले आहेत, ठीक आहे ना। आता पुन्हा त्याला आपण म्हणतो ना पहिले पाढे 55, तर पुन्हा हा पूर्व जागेवर येतो, कारण याला काही झालं तरी अनिर्वचनीय ख्याती पटवून घ्यायची नाही, कारण अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत जवळजवळ जेवढे दर्शनकार आहेत याच्यापैकी जर वेदांती सोडला, वेदांती म्हणजे जे व्यासाचार्य किंवा शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरणारे आहेत, ज्ञानोबारायांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरणारे आहेत, ते जर सोडले तर कोणतं आहे, रामानुज वेदांती म्हणतात, वल्लभ वेदांती म्हणतात, आपण वल्लभ वेदांत, रामानुज वेदांत, निंबार्क वेदांत असं आपण म्हणतो, परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती कोणीही मानलेली नाही। रामानुजाचार्य तरी त्यांची कोणती ख्याती आहे, सत्ख्याती आहे,
त्यांची कोणती ख्याती? सत्ख्याती. शंकराचार्यांची अनिर्वचनीय ख्याती. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांची आत्मख्याती, बरोबर ना. शून्यवादी बौद्धांची असत्ख्याती. न्यायवैशेषिकांची अन्यथा ख्याती. सांख्य आणि प्रभाकर मीमांसकाची अख्याती. आणि रामानुजाचार्यांची सत्ख्याती आणि शंकराचार्यांची अनिर्वचनीय ख्याती, असं पाहिलं. आता एवढी मतं असताना सगळ्या मतांचं खंडन झालेलं आहे की नाही? आणि आता अनिर्वचनीय ख्यातीवादाची प्रस्थापना चांगल्या प्रकाराने बळकट रीतीनं श्रुतियुक्ती आणि अनुभवाने सिद्ध होत असताना देखील मनुष्याचं मन हे संपूर्ण जगत हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, रज्जू सर्पाप्रमाणे केवळ भासमान आहे असं वाटत नाही. कारण अनादी संसार मालेच्या ठाई, अनादी मालेमध्ये आपण सगळं हे जगत सत्य आहे अशा प्रकारचा आपला जो भ्रम आहे तो काय झालेला आहे? निश्चय स्वरूपाचा भ्रम झालेला आहे. म्हणजे त्या भ्रमामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा संशयसुद्धा नाही किंवा विपरीत भावना होत नाही. जगत हे कसं आहे? सत्यच आहे. आणि म्हणून आपल्या स्वरूपरूप घरामध्ये आपला प्रवेश होत नाही. माऊली सांगतात, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा, करीतसे आडवारा विश्वाभासो. जो हा विश्वाचा भास हाच मनुष्याला आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट व्हायला प्रतिबंध करीत असतो. तर हा विश्वाभास आहे माऊलीनं. वास्तविक हे विश्वाचा आभास आहे या म्हणण्यानेच विश्व मिथ्या आहे असं आहे. परंतु या ठिकाणी ते विश्व मिथ्या विश्व का भासतं हेच आपलं, जर मिथ्या आहे तर भासतं का, आहे की नाही, असा प्रश्न येत राहतो कोणाला? मुमुक्षूला. आणि जो तत्त्वज्ञ पुरुष आहे त्यांच्या दृष्टीनं काय, हा जर सत्य आहे तर अधिष्ठान आत्म्याचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो का, म्हणजे विचारापुढं टिकत का नाही. जो ज्ञानवान पुरुष तो काय म्हणतो? विचारापुढं टिकत नाही म्हणून याला सत्य म्हणता येणार नाही. हा म्हणतो दिसल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. मिथ्या आहे तर दिसतं का, असं कोण म्हणतं? अज्ञानी. अज्ञानी काय म्हणतो? जर दिसतं तर सत्य आहे तर अधिष्ठान ज्ञानाने बाधित का होतं, आणि बाधयोग्य पदार्थ जो असतो तो अनिर्वचनीयच असतो असं त्यांचं काही मत आहे. आता सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान हा परिच्छेद चालू आहे. तर शिष्य श्रीगुरूंना विचारतो की जसा पदार्थ प्रतीतीला येतो त्या पदार्थाच्या प्रतीतीच्या अनुरूप जे कथन केलं जातं त्याला म्हणतात ख्याती. जसं भान तसं कथन किंवा तसं निरूपण. तर रज्जूवर सर्प कसा भासला याविषयीचं निरूपण चालू आहे. त्याविषयी आत्तापर्यंत 6 ख्याती सांगितल्या गेलं. त्याच्यापैकी असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती आणि अख्याती ही 4 मतं असंगत आहेत हे मला कळलं. त्याच्यानंतर जी सत्ख्याती आहे त्या सत्ख्यातीचं सत्ख्यातीसुद्धा अप्रामाणिक आहे असं अनिर्वचनीय ख्यातीवाद्यांनी सांगितलं. आणि आता अनिर्वचनीय ख्यातीचं ते निरूपण करून राहिले. परंतु एकंदरीत अनिर्वचनीय ख्यातीचं स्वरूप ऐकताना माझ्या असं लक्षात आलं की कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय दिसत नाही किंवा प्रतीतीला येत नाही ही गोष्ट अनिर्वचनीय ख्यातीवादीही मानतात. आणि पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही हे सत्ख्यातीवादी मानतात. रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा होतो याविषयी स्पष्टीकरण करताना ते सत्ख्यातीवादी सुद्धा सांगतात की रज्जूवर भासणारा जो सर्प आहे तो मंदांधकार दोषामुळे दिसतो. तसंच अनिर्वचनीय ख्यातीसुद्धा सांगते की ते सर्प कसं आहे की मंदांधकारामुळं भासतो. म्हणजे त्या ठिकाणी उत्पत्तीही मानतात आणि मंदांधकारादी दोषही मानतात. परंतु एक पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाचं ज्ञान हे अनिर्वचनीय आहे असं अनिर्वचनीय ख्यातीवादी सांगतात. आणि सत्ख्यातीवादी काय सांगतात की ते जे पदार्थ आहेत ते उत्पन्न होणारे सगळे पदार्थ सत्य आहेत. म्हणजे एका ठिकाणी पदार्थ सत्य आहेत आणि एक काय आहे? अनिर्वचनीय आहे. एवढाच सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्यातीमध्ये भेद आहे. बाकी जवळजवळ सर्व त्यांचं एकमेकाशी जुळतं. तेव्हा मला असं वाटतं की सत्ख्यातीवाद्याला आग्रह करण्यापेक्षा आपण समंजस आहात म्हणून आपल्यालाच मी आग्रह करतो की फक्त तुम्ही सत्ख्यातीवादी सर्पाला सत्य म्हणता, तुम्ही मिथ्या म्हणता, तर मिथ्या म्हणण्याचा आग्रह सोडून द्या आणि तो सत्य सर्प आहे असं तुम्ही म्हणा. म्हणजे सत्ख्यातीवादाचा तुम्ही अंगीकार करा असं तो म्हणतो.
फक्त एक अनिर्वचनीय म्हणतं तुम्ही त्याच्याऐवजी सत्य म्हणा. अशा प्रकाराने त्यांनी सांगतो की बुद्धेर फलम अनाग्रह. आणि खरं ज्ञानवान पुरुषाचं लक्षण काय आहे की त्याचा आग्रह सुटला पाहिजे. तेव्हा एवढा आग्रह तुम्ही थोडा ढिला करा म्हणजे झालं. सत्ख्यातीवादी मताचा अंगीकार करा. नवीन अनिर्वचनीय ख्याती मुरारे तृतीय पंथा, नवीनच काय जगावेगळी काढतात. त्या अनिर्वचनीय शब्दाचाच एक तर अर्थ होतो ज्याच्याविषयी कथन करता येत नाही. ते अशा प्रकारचे जे आक्षेप आहे ते तुमच्यावर येणार नाहीत. तेव्हा आता श्रीगुरु त्या शिष्याला समजावून सांगतात की तू म्हणतो दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसायला जरी सारखे असले तर याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. बरं ते तू म्हणतो आग्रह धरू नका, पण वस्तुस्थिती कशी नाकारता येईल का? अनुभवाचा कधी आपलाप करता येत नाही, अनुभवाचा निषेध करता येत नाही. जरी वेदाने सांगितलं अग्निना सिंचती, अग्नीच्या द्वारा सडा टाकला जातो, कोणी ऐकेल का? वेदाने, कारण अनुभव काय आहे? जलेन सिंचती, पाण्याच्या द्वारा सडा टाकला जातो, अग्नीनं कोणी सडा टाकत नाही. म्हणून तसं तुम्ही जरी म्हटले सत्ख्याती, परंतु ती अनुभवाशी तर कुठंतरी जुळली पाहिजे. जी गोष्ट अनुभवाशी जुळते तिचाच मनुष्य स्वीकार करतो. किंवा सार्वत्रिक रीतीनं अशाच प्रकारची पद्धती आहे, रीती आहे की जी गोष्ट अनुभवाला जुळते तिचा स्वीकार सहज केला जातो. आणि जी गोष्ट अनुभवाशी जुळत नसताना केवळ आम्हाला आग्रह बाजूला करून द्या, त्याला तुम्ही दुराग्रह जरी म्हटले आणि तिचा आम्ही स्वीकार केला तर आम्हाला अगोदर तुम्ही दुराग्रही म्हणत होते, आता तुम्ही काय म्हणाल? वेडे म्हणाल. जी गोष्ट अनुभवाशी जुळत नाही तिचा जर तुम्ही स्वीकार केला तर आता तुम्ही काय म्हणाल? तुमच्या मस्तिष्कामध्ये काहीतरी विकृती झाली आहे. तेव्हा दुराग्रही म्हटलेलं चालेल, पण वेड म्हटलेलं चालणार नाही. आणि ही गोष्ट सार्वत्रिक अनुभवाशी जुळणारी नाही. म्हणून अनुभवाशी कशी जुळत नाही सत्ख्याती हे आम्ही तुला एकदा सांगितलं की तू म्हणशील की मी उगीच तुम्हाला उपदेश करायला लागलो होतो की आग्रह सोडा, पण तुमचं वस्तुस्थिती अगदी बरोबर आहे. उलट काय करावं? सत्ख्यातीवादी मताने आपलं मत एकदम खंडित आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे, म्हणून त्यांनी सत्ख्याती शब्द काढावा आणि आम्ही अनिर्वचनीय ख्यातीवादी आहोत असं त्यांनी मोकळ्या मनाने कबूल करावं, असं मी तुला आता स्पष्टीकरण करून सांगतो. असं श्रीगुरु त्या सत्शिष्याला सांगतात. ठीक आहे ना? वाचू ना. आता श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धच आहे, कसे ते पहा. आता बाकीच्या ज्या सत्ख्यातीवाद्यांनी काय केलं होतं की अख्यातीवाद्याचं खंडन केलं होतं. आणि खंडन करताना काय सांगितलं त्यांनी की सर्पांशात स्मृती आणि इदमांशाचं प्रत्यक्ष ज्ञान. बरोबर आहे ना? अख्यातीवाद्याचं दोन्ही ज्ञान मिळून हा सर्प आहे असं वाटतं, तर ही गोष्ट काय अनुभवाच्या विरुद्ध आहे. पण जर सत्ख्याती मत मानलं की रज्जूवर जेव्हा सर्प भासतो तो कोणता सर्प आहे? सत्य सर्प आहे. शुक्तीवर रजत भासतो तेव्हा त्याचे जे शुक्तीचे अवयव आहे ते रज्जू देशातच राहत असतात आणि त्या अवयवापासून काय होतं? ज्यावेळेला तुम्हाला शुक्तीवर रजताचा भास होतो तेव्हा त्या रजताचे सर्व द्रव्यम पंचभौतिकम, सर्व पंचभौतिक भूतापासून द्रव्य बनलेले, आणि ज्या देशात रज्जू राहतो त्या देशातच ह्या सर्पाचे सगळे अवयव आहेत. त्या अवयवापासून सत्य असा अवयवी सर्प उत्पन्न होतो. अशी त्यांनी केलेली जी मांडणी किंवा त्यांनी केलेलं जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते अनुभवाच्या कसं विरुद्ध आहे हे मी तुला समजावून सांगतो. असं श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्ध आहे, कसे ते पहा. आता तुम्ही म्हणाल केवळ प्रतिज्ञा केली सत्ख्याती अनुभवाच्या विरुद्ध आहे, कशी विरुद्ध आहे ते मी तुला आता समजावून सांगतो. तेव्हा श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धच आहे, कसे ते पहा. ते म्हणतात की सत्ख्याती आपल्याला कोणती आम्हाला स्वीकारायला काय हरकत नाही, पण आम्ही कोणत्याही वस्तूचा जेव्हा स्वीकार करतो तेव्हा मन मानेल, आमच्या बुद्धीला सुचेल किंवा आमच्या मनाला पटेल तेच करतो असं नाही. कोणत्याही नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुस्थिती. केवळ प्रतिज्ञा केली तो की सर्पाला सत्य समजा, सत्य समजा, पहिल्यांदा सत्याचं लक्षण करा, ऐक नाही, प्रमाणाने त्या सत्याची सिद्धी करून द्या. सत्य कसं असतं? त्रिकाला बाधित असतं, तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही त्याला आम्ही सत्य म्हणतो. अशी सत्याची आम्ही परिभाषा केलेली आहे, ऐक नाही. आता ते प्रमाणाने सिद्ध झालं पाहिजे, ऐक नाही. प्रमाण कसं? श्रुती, युक्ती आणि अनुभव या प्रमाणाने सिद्ध झालं पाहिजे. त्या म्हणण्याला रज्जूवर सर्प सत्य आहे म्हणण्याला श्रुती प्रमाण पाहिजे, ऐक नाही. नंतर त्याला युक्ती, काहीतरी उदाहरणाने ती गोष्ट आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे आणि आपल्या अनुभवात असली पाहिजे.
जर श्रुतियुक्ती आणि अनुभवाने ती वस्तू सिद्ध झाली तर आम्हाला सत्ख्यातिवादाविषयी आम्हाला काही त्याच्या आमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी काही द्वेष आहे असं नाही. आम्ही सत्याचा शोध, सत्याचं अन्वेषण करण्यासाठी प्रवृत्त झालेले, तेव्हा ते सत्य सिद्ध झालं पाहिजे ना, त्रिकालाबाधित ठरलं पाहिजे. तर तसं जर सिद्ध झालं तर आम्हाला काय, अनुभवाला ही गोष्ट जुळली पाहिजे, आणि ही अनुभवाची तर जुळत नाही. आणि जी गोष्ट अनुभवाशी जुळत नाही ते सत्ख्यातिवाद, तो सत्ख्यातिवाद प्रामाण्याला अनुसरून नाही, असं आमचं म्हणणं आहे. कसं तो सांगतो. हे शिष्य, सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धत आहे. कसे ते पहा. ज्या क्षणी शुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो त्याच क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते, असे सत्ख्यातिवाद्याचे मत आहे. आता तो काय म्हणतो, ज्या वेळेला रज्जूवर सर्प किंवा शुक्तीच्या ठिकाणी आपल्याला रजत भासतं तेव्हा तो काय म्हणतो, उत्पन्न होतं, याबद्दल तर काय मतभेद नाही. आता तो काय म्हणतो, ते सत्यच उत्पन्न होतं, असं सत्ख्यातिवाद्याचं मत आहे ना. शुक्तीच्या ठिकाणी रजत हे काय होतं, सत्य उत्पन्न होतं, असं त्या सत्ख्यातिवाद्याचं मत आहे. जेव्हा शुक्ती देशात सत्यरजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. तेव्हा आता ते म्हणतात, जर सत्यच रजत उत्पन्न होतं शुक्तीच्या ठिकाणी, म्हणजे शिंपल्याच्या ठिकाणी, वाळवंटात पडलेलं शिंपलं जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये चमकतं त्यावेळेला आपल्याला रजताचा भ्रम होतो. आता तुम्ही काय म्हणता, रजत हा भ्रमातला पदार्थ नाही, तो रजत काय होतं, सत्यच उत्पन्न होतं. आता ज्या क्षणी रजत सत्य उत्पन्न झालं असं आपल्याला वाटलं तर त्यावेळेला आपण जर त्या शुक्तिकाला पेटवलं, अग्नीचा संबंध केला म्हणजे पेटवली, तर त्या ठिकाणी काय होईल, तत्काल त्याचं काय होतं, भस्म होतं. बरोबर ना. जर सत्य रजत उत्पन्न झालं तर अनुभवाशी कसं जुळत नाही बघा. तर आमच्या आयुर्वेदमध्ये एक रजत भस्म म्हणजे चांदीचं भस्म, ते काही उदाहरणार्थ राजयक्ष्मा, क्षय किंवा शरीरामध्ये धातूचं दौर्बल्य असे विकार असतील तर त्याला रजत भस्म देतात, म्हणजे चांदीचं भस्म देतात. आणि जर पोट दुखत असेल एखाद्याला तर शुक्तीचं भस्म देतात, शौक्तिक भस्म त्याला म्हणतात. की त्यांनी काय होतं की पोटदुखीचे विकार जे ते कमी पडतात. आता तुम्ही सांगा, बाजारात गेलं शुक्तिका भस्म स्वस्तात आहे का रजत भस्म स्वस्तात आहे? शुक्तिका भस्म स्वस्तात मिळेल, आहे की नाही, आणि रजत भस्माला जास्त किंमत आपल्याला द्यावी लागेल. मग अशा वेळेला जर मला एखाद्या रुग्णाला रजत भस्म द्यायचं, आहे की नाही, मग मी काय करेल, कमी पैसे देण्यासाठी ज्या वेळेला शुक्तीवर रजत उत्पन्न होतं तेव्हा सत्यच उत्पन्न होतं ना, आणि त्याच वेळेला ती शुक्तिका पेटवणार आणि रजत भस्म, सत्यच रजत आहे ना, दिलं तर त्याचं पोट राहील का, त्याला उपयोग होईल का, त्याचा होणार नाही. आज व्यवहारात जुळतं काय, जर असतं तर असा व्यवहार व्हायला पाहिजे, आणि असा व्यवहार तर होत नाही, म्हणजे त्याचा अर्थ हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही, म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य रजत उत्पन्न झालेले सापडले पाहिजे, आणि ते तर सापडत नाही. बर, आता तुमचं सत्यच रजत निर्माण झालं ना, बरोबर आहे ना. आणि जर शुक्तिका देशात अग्नीचा संयोग झाला तर उत्तर क्षणात काय होतं, भस्म निर्माण होतं. भस्म निर्माण होतं म्हणजे तिथं कोणतं भस्म होतं, शौक्तिक भस्म निर्माण होतं. परंतु सत्य रजत झालं होतं म्हणजे रजताचा अंश त्याच्यामध्ये सापडला पाहिजे की नाही, आणि रजताचा अंश तर त्याच्यामध्ये सापडता कामा नाही. खरं तर पाहिलं तर शुक्तीचा अंश सापडू नये, रजतच सापडलं पाहिजे, परंतु सापडतं मात्र शौक्तिक भस्म, रजत भस्माची त्याच्यामध्ये उपलब्धी होत नाही. आणि ही काही गोष्ट अनुभवाच्या विरुद्ध आहे की नाही. जरी तुम्ही म्हणे सत्य म्हणा, पण सत्य म्हणायला काय, आता सांगितलं अग्निना सिंचती, अग्नीच काय करतो, सडा टाकतो. अग्नीच्या द्वारा आमच्या अंगणात सडा टाकला, कुणी ऐकेल, जलेन सिंचती, पाण्याच्या द्वारा हा आमचा अनुभव आहे. अग्नीनं कुठे सडा टाकला जातो का, सिंचन केलं जातं का? मग अनुभवाच्या विरुद्ध तुमची सत्ख्याती कशी काय मान्य करा. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही. ज्यावेळेला भ्रम झालाय त्यावेळेला रजताच्या निवृत्तीला काही साधन आहे का, नाही. म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे, आणि ते तर सापडत नाही. जर असे म्हणेल की अग्नि संबंधाने शुक्तीप्रमाणे रजताचे भस्म झाले म्हणून रजत सापडत नाही, वास्तविक रजताची निवृत्ती झाली का, तिथं रजताचं भस्म जाऊ द्या, रजत तर सापडायला पाहिजे. समजा शुक्तिका पेटवली त्यामुळे रजताची निवृत्ती तर झाली
नाही, मग रजत सापडलं पाहिजे. आता तुम्ही पुढे जाऊन अधिक बुद्धिमान असल्यामुळं तुम्ही पुढे जाऊन असं म्हणणार, अग्नी संबंधाने शुक्तीप्रमाणे हे रजताचे भस्म झाले. अहो, शुक्तीच्या संबंधाने रजत भासलं होतं ना, मग शुक्तीचं जर भस्म झालं तर रजत कसं काय सापडेल? रजताचं सुद्धा काय झालं? भस्मच झालं, असं जर कोणी म्हणेल. म्हणून रजत सापडत नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. कारण रजत ही धातू आहे, तिचे गंधकादी संबंधा वाचून केवळ अग्नी संयोगाने भस्म होणार नाही. दुसरे एक कारण आहे की जर तुम्ही म्हणले रजताचे भस्म झालं, ते रजत तिथं तसंच असलं पाहिजे, त्या रजताचं भस्म होणं शक्य नाही. कारण काय आहे की शुक्तिका पेटवली की त्याचं भस्म होतं, पण जेव्हा ह्या धातुवादा म्हणतात त्याला, त्या धातुवादामध्ये जेव्हा रजताचं भस्म करायचं असतं, म्हणजे चांदीचं भस्म करायचं असतं, केवळ चांदी पेट घेत नाही, तिचा संबंध गंधकाशी करावा लागतो, आणि गंधकाशी संबंध केला तरच त्या रजताचं भस्म होतं. आता तिथं आम्ही गंधक लावलाय का? नाही, केवळ अग्नीचा संबंध झाला आणि भस्म झालं. वास्तविक त्या रजताचं भस्म झालं ह्या म्हणण्यालाही अर्थ नाही, कारण रजताचं भस्म होण्यासाठी काय पाहिजे होता? गंधकाधिकांचा संबंध पाहिजे होता, आणि तो संबंध न होता भस्म झालं हे म्हणणंही युक्तीला धरून नाही, किंवा हे अनुभवाशी सुद्धा जुळत नाही. कारण रजत ही धातू आहे, तिचे गंधकाती संबंधा वाचून केवळ अग्निसंयोगाने भस्म होणार नाही. याकरिता भ्रमस्थली शुक्ती देशात सत्य रजत उत्पन्न होते हे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे भ्रमस्थली म्हणजे जिथं आपल्याला भ्रम निर्माण होतो, शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होतो, त्या भ्रमस्थलामध्ये म्हणजे भ्रमाच्या ठिकाणी सत्य रजत उत्पन्न होते असं तुझं म्हणणं बरोबर नाही. आता हे आपल्याला कळलं ना, हे आपल्याला पटलं ना. आता याच्याशिवाय सांगतात, शिवाय एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भूरेषा, कोणास जलधारा, अशा रीतीने 10 पुरुषात जेव्हा 10 पदार्थाचा भ्रम होतो तेव्हा इतक्या सत्य पदार्थाचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. पुन्हा असं काही नाही का रज्जूवर फक्त सर्पाचाच भ्रम होतो, असं काही नाही. आता रज्जू एका अल्प देशामध्ये रज्जू पडलेली आहे, मंदांधकारात जेव्हा सर्पाचा भ्रम होतो, समजा भ्रमातले पदार्थ तुम्ही काय म्हणतात? सत्यच उत्पन्न होतात. भ्रमकाली भ्रमाने भासणारे पदार्थ त्या ठिकाणी सत्यच उत्पन्न होतात असं सत्ख्यातीवाद्याचं मत आहे. आता असं पहा की ज्या वेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला जर अनेक जण असले तर सर्वांना काही सर्पाचाच भ्रम होतो असं काही नाही. कोणाला त्या ठिकाणी जलधारा, कोणाला दंड, कोणाला भूरेखा, कोणाला पुष्पमाला, तर कोणाला सर्प, कोणाला जन्मिंदू भंगल्यासारखं, असे अनेक प्रकारचे भ्रम होतात. आणि सगळे भ्रमातले पदार्थ जर सत्य मानले तर एवढ्या पदार्थांचे म्हणजे पुष्पमाळा सत्य, भूरेखा सत्य, जलधारा सत्य, हे सगळे सत्यच ना. एवढ्या पदार्थांचे अवयव एकट्या अल्प असणाऱ्या रज्जू देशामध्ये राहिले कसे? आहे की नाही? आम्हाला तर जो भ्रमातला पदार्थ भासला तेवढाच दिसला, तोच जर सत्य म्हटला तर दुसऱ्यांना झालेले जे पदार्थ तेही सत्यच आहे, आणि सगळे राहिले कुठं? एका रज्जूच्या ठिकाणी सत्य स्वरूपाने राहिले. एवढ्याशा अल्प रज्जू देशामध्ये एवढ्या पदार्थांचे अवयव राहतील का तिथं? हे सुद्धा म्हणणं जुळत नाही. एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भुरेषा, कोणास जलधारा, अशा रीतीने 10 पुरुषात जेव्हा 10 पदार्थाचा भ्रम होतो तेव्हा इतक्या सत्य पदार्थाचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच आडवीत नाही. आता तू काय म्हणतो? सत्ख्याती अनिर्वचनीय ख्याती एकच माना, तुमची संगती जुळते का? नाही. आता मग ते तुम्ही म्हणाल तर तुमची काय संगती आहे? आहे की नाही? ह्याविषयी तुमचे काय? एवढे पदार्थ एका दिशेत राहणं शक्य नाही आणि त्या रजिताला सत्य मानणं शक्य नाही. पण तुमच्या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये अनेक भ्रम होतोच की नाही रज्जूवर? मग तिथं तर कसे काय राहिले हे सगळे अवयव? आहे की नाही? रज्जूवर सर्प भासला, दंड, भूधारा, आपलं भूरेखा, हे सगळे जे भ्रमातले पदार्थ एकट्या अल्पाशा रज्जू देशामध्ये कसे भासले? तर ते त्यांनी सांगितलं, भ्रमातले पदार्थ हे काय करतात? रज्जूची सत्ता कोणती? व्यावहारिक, आणि याची सत्ता काय आहे? प्रातिभाषिक. अनिर्वचनीय सत्ता आहे सर्पाची, आहे की नाही? किंवा दंड, भूधारा, आपलं भूरेखा, या सगळ्यांची, जलधारा, यांची ठीक चाललंय ना? जास्त घाई नाही ना? म्हणजे लक्षात येत आहे ना? तर हे सगळे पदार्थ कसे राहतील? तर मिथ्या पदार्थ जो असतो ना तो जागा अडवित नाही. बरोबर ना? रज्जूवर सर्प भासला म्हणजे तो काय जागा अडवतो का?
नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, जागा अडवायला त्याला काही साधक व्हायला, उपयोग होण्यासाठी किंवा बाधक होण्यासाठी व्यवहार समान सत्तेत होतो. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. रज्जूची सत्ता कोणती? व्यवहारिक. आणि सर्पाची सत्ता कोणती? प्रातिभाषिक. जर सर्पही व्यावहारिक सत्तेतला असला तर त्यांनी जागा अडवली असते, पण कल्पित पदार्थ, आद्यस्थ पदार्थ, मिथ्या पदार्थ, सदसद विलक्षण, अनिर्वचनीय पदार्थ तो कोणत्याही प्रकारची जागा अडवीत नाही. मग शेकडो भ्रम एकाच वेळेला रज्जूच्या ठिकाणी होऊ शकतील की नाही? होतील. जागा अडवतील का? नाही. आणि आता तुम्हाला म्हणता येईल का एवढ्या अल्प रज्जूच्या एवढ्या अल्प देशात एवढं कसे काय पदार्थ राहिले? मिथ्या पदार्थ राहू शकतात. किती पदार्थ एका वेळेला राहू शकतात. कारण काय आहे? ते अनिर्वचनीय अविद्येचं कार्य आहे. आणि ते आणि जसे गुण कारणात असतात तसेच गुण कार्यात येतात. जर त्याचं कारण असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान अनिर्वचनीय. आमच्या दृष्टीनं काय आहे की हा भ्रम कसा होतो? तर तो अज्ञानाचं कार्य आहे. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये क्षोभ किंवा विकार किंवा परिणाम होतो. आणि त्याचं कार्य काय आहे? सर्प. आणि त्याचं कार्य काय आहे? सर्प ज्ञान. तमोगुणाचं कार्य काय आहे? सर्प ज्ञान, आहे की नाही? आणि सर्प. आणि सत्वगुणाचं कार्य काय आहे? सर्पज्ञान. अशी आमची संगती. मग सर्पज्ञान सत्य आहे का सर्प सत्य आहे? आमच्या दृष्टीने फक्त सर्पज्ञान सत्य आहे की नाही? का सर्पज्ञानही मिथ्या आणि सर्पही मिथ्या. मग ते मिथ्या असणारे पदार्थ, अविद्येचे कार्य, अनिर्वचनीय अविद्येचं कार्य, ते त्या ठिकाणी जे अधिष्ठान रज्जू त्याला कोणत्याही प्रकाराने त्याची जागा अडवणार नाही. मग अल्पशा रज्जू देशामध्ये अनेक प्रकारचे भ्रमातले पदार्थ राहू शकतात की नाही? राहू शकतात. त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव असतो का? एकाच वेळी राहू शकतात. एकाच वेळी राहू शकतात. नाही तर तुम्ही म्हणा अगोदर एक राहिला नंतर एक राहतो, असंही काही नाही. आणि हजारो असू द्या, भ्रमातले पदार्थ खुशाल त्या ठिकाणी राहू शकतात. खुशाल म्हणजे अगदी आनंदाने राहू शकतात असे. शिवाय काय हे कोणात? वेदांत मतात. मग वेदांत मताने जुळतं का सत्ख्याती मताने जुळतं? आणि वेदांत मताची कोणती ख्याती आहे? मग आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती या दोघांना एक म्हणावं का दोन भिन्न मत म्हणावं? भिन्न मत म्हणावं का आहेतच? काही कारणाने त्याच्यातलं कोणतं मत श्रेष्ठ आहे? हा, अनिर्वचनीय ख्याती वाद काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि हे मत कनिष्ठ आहे का फारच त्याज्य आहे? सत्ख्याती मत. त्याला श्रेष्ठ आहे म्हणून नाही, त्याला कनिष्ठ आहे म्हणून नाही, ते काय आहे? त्याज्य आहे, चुकीचं मत आहे की नाही? वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवीत नाहीत. स्वप्नामध्ये शरीराच्या आत नद्या पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात, पण त्यास आत जागा नाही असे होत नाही किंवा त्याचे ओझेही वाटत नाही. आता स्वप्न पडतं, स्वप्नामधले सगळे पदार्थ काय होतात? अनिर्वचनीय अविद्येचं कार्य आहे की नाही? मग स्वप्नामध्ये डोंगर, पर्वत, नद्या सगळे पदार्थ कुठे असतात? बाहेर असतात, आहे की नाही? का स्वप्नामध्ये आतच असतात, आतच असतात. आणि सगळे पदार्थ सत्य असतात का मिथ्य असतात? कोणाच्या मतात? वेदांत मतात. हे जे विशिष्ट अद्वैत मानणारे रामानुजाचार्य किंवा सत्ख्यातीवाद मानणारे रामानुजाचार्य यांच्या मतात स्वप्न सुद्धा काय आहे? सत्यच आहे. ते मिथ्या मानतात का? नाही. म्हणून ते स्वप्नात देखील प्रायश्चित्त घेतात. स्वप्न वाईट पडलं तर काय करायचं? जाग झाल्यावर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्तादी कर्म करायचे असं सांगतात. त्यांच्या दृष्टीने ते काय आहे? सत्यच आहे. परंतु ते सत्य मानण्याला काही प्रमाण नाही. मात्र ते मिथ्या अनिर्वचनीय मानण्याला प्रमाण आहे. कारण ते पदार्थ जागा अडवित नाही. केवढे केवढे मोठे डोंगर, परंतु त्याला भार होतो का त्याचा? नाही. ते जागा अडवतात का? नाही. ते भारभूत होतात का? नाही. बरं, त्याला जागा स्वप्नामध्ये आहे तर 3.5 काय 5x5च्या काय 10x10च्या खोलीमध्ये झोपलेला असतो, आहे की नाही? मग स्वप्नात असणारा एवढा मोठा डोंगर तिथे येऊन राहील का? तिथं पण जागा अडवतो का तो? नाही, काही करत नाही. त्याला शेकडो पदार्थ, किती हजारो पदार्थ उत्पन्न होतात, नद्या, पर्वत, समुद्र, परंतु कोणाला जागा नाही असं नाही. सगळ्यांना स्वप्नामध्ये जागा आहे. संपूर्ण ह्या जगताला स्वप्नामध्ये जागा आहे की नाही? कारण ते संपूर्ण जगत कसं आहे? अनिर्वचनीय आहे. हे खरं हे ग्रंथात सांगितलं. हा, हे खरंच आहे. स्वप्नामध्ये शरीराच्या आत
नद्या पर्वत आदी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात, पण त्यास आत जागा नाही असे होत नाही किंवा त्याचे ओझेही वाटत नाही. ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातीवादी रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवित नाही व त्यास वजनही नसते असे म्हणेल तर दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फल होईल आणि दंडाधिकांची प्रतीती मात्र होते, त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही असे म्हणेल तर अनिर्वचनीय ख्यातीचे मत सिद्ध झाले. बघा, तर सत्कातीवादाला ही अडचण येते की काय होतं, जर अल्पशा रज्जू देशात ते पदार्थ सत्य मानले तर काय करतील, ते जागा अडवतील, आहे की नाही. आणि त्या पदार्थांनी जर जागा अडवली तर ते आपल्याला भारभूत व्हायला पाहिजे, आणि तसं तर काही होत नाही. म्हणून आमची अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. वेदांत मताप्रमाणे मिथ्या पदार्थ जागा अडवित नाहीत, ते कोणाला भारभूत होत नाही, आणि शेकडो मिथ्या पदार्थ एकाच वेळी एका अधिष्ठानामध्ये राहू शकतात, आहे की नाही. असं सांगितल्यावर मग त्या सत्ख्यातीवाद्यांनी थोडं डोकं चालवलं आणि तो काय म्हणायला लागला, ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातीवादी रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवित नाही. तो म्हणतो ते जरी पदार्थ सत्य असले तरी सुद्धा, आमचे जे पदार्थ सत्य असले तरी सुद्धा आमचा सिद्धांत आहे ते जागा अडवित नाही. जर सत्य असले तर जागा कशी अडवणार नाही. पण तो म्हणतो मी सांगतो तुम्हाला की ते पदार्थ ज्या सत्ख्यातीवादाच्या प्रमाणे जे काही भ्रमकाली भासणारे ते पदार्थ ते सत्य आहेत, ते पदार्थ काय आहे, सत्य आहे, पण जागा अडवित नाही. असं आता जागा नाही तुम्हाला जागा अडवण्याचाच प्रश्न आहे ना. मग ते सत्य पदार्थ त्याला सत्य समजा, परंतु त्याच्या आमची प्रक्रिया अशी की ते जागा अडवत नाही, सत्य असूनही ते जागा अडवित नाही व त्यास वजनही नसते आणि भारभूत का होत नाही. ते जे मिथ्या पदार्थ असतात ते म्हणजे भ्रम ते जे सत्य पदार्थ असतात ते जेव्हा भासतात तेव्हा त्यांचं काही त्यांना वजन नसतं, त्यामुळे तुम्हाला काही भारभूत होण्याचं कारण नाही. स्वप्नातले पदार्थ सत्य आहे, तुम्ही 10x10च्या खोलीमध्ये ते काय करतात, जागा अडवित नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या स्वप्नामध्ये खरं तर त्याला जागा किती आहे, स्वप्नामध्ये जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता तेव्हा 10x10च्या खोलीत झोपले ती जागा आहे त्याची, का खरी जागा दुसरीच आहे स्वप्नाची. योगशास्त्राच्या दृष्टीनं खरी जागा दुसरीच आहे, आणि ती कोणते, कंठामध्ये असणारी जी पुरीचत नावाची नाडी आहे त्या नाडीमध्ये स्वप्न पडतं, आणि त्या नाडीचं परिमाण शास्त्राने किती सांगितलं, योगशास्त्राने केसाचा 100वा हिस्सा असं सांगितलं, त्याच्यामध्ये स्वप्न पडतं. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता. आणि त्याच्यामध्ये पर्वत, नद्या, समुद्र हे सगळे पदार्थ कसे काय मावतील त्याच्यामध्ये, आहे की नाही, अशी आमची काय आहे शंका. तो म्हणतो अहो ते पदार्थ काही जागा अडवित नाही, पुरीतत नाडीमध्ये तुम्ही स्वप्न पाहू शकता आणि रज्जूमध्ये शेकडो प्रकारचे भ्रम पाहू शकतात, कारण ते जागा अडवित नाही. अहो पण त्यांचा भार होईल ना, आहे की नाही. मनुष्य कंठामध्ये नाडी गळा दाबून मरल्यासारखं होईल ना त्याला, आहे की नाही. मग तिथं ते म्हणतो त्याला भार पण नसतो आणि जागा पण अडवित नाही, फक्त सत्य म्हणा. आता खरं सांगा, एखादा पदार्थ जर जागा अडवित नसेल, त्याला जर कोणत्या प्रकारचं वजनही नसेल, तर तो पदार्थ सत्य आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे का, आहे की नाही. त्याला सत्य, मग त्यांनी काय करायला पाहिजे, ते पदार्थ सत्य हा आग्रह सोडून द्यायला पाहिजे की नाही. आता बरोबर आहे की नाही. पण तो काय म्हणतो, सगळं आता यांचं वास्तविक काय होतं, दोघांमध्ये साम्य होतं. म्हणजे 3 मुद्द्यापैकी 2 मुद्द्यामध्ये साम्य होतं. कोणते 3 मुद्दे, एक पदार्थ उत्पन्न होतो हे एक साम्य, मंदांधकारादी दोषाचं साम्य. फक्त त्यांच्या दोघांमध्ये वैषम्य होतं कोणतं, एक म्हणत होता सत्य आणि एक म्हणत होता वैषम्य. आता तो त्याला काय सांगितलं, अरे ते पदार्थ मंदांधकाराने उत्पत्ती जरी मानत असले तरी पदार्थ सत्य म्हणता येत नाही. कारण का, पदार्थ का सत्य म्हणता येत नाही, जर त्या ठिकाणी ते पदार्थ सत्य, जसं शुक्तीवर रजत सत्य उत्पन्न झालं म्हटलं, तर ज्या वेळेला अग्नीचा संबंध झाला कोणाची, शुक्ती देशामध्ये, त्यावेळेला शुक्तीचं भस्म होतं. रजताच्या निवृत्तीचं काही साधन आहे का, नाही. मग रजताची निवृत्ती व्हावी का, नाही. आणि होते की नाही, होते. अनुभवाशी जुळतं का, नाही. तो काय म्हणायला लागला पुढं, अहो शुक्तीशी अग्नी संबंध होतो तेव्हा शुक्तीचं भस्म होतं, रजताचे भस्म होतं, रजताचं भस्म. आता पहा त्याच्यात विश्लेषण करून, त्याच्यामध्ये शुक्ती भस्मामध्ये रजत भस्म उपलब्ध होतंय का, नाही. ह्या म्हणण्याला काही तुझ्या अर्थच नाही. मग तुझं काय मत आहे, आम्ही काय म्हणतो, शुक्तीमध्ये रजत अनिर्वचनीय उत्पन्न होतं, आहे की नाही. त्या पुन्हा त्याच्या दोघांची सत्ता काय आहे, भिन्न आहे की नाही. एक आहे प्रातिभाषिक आणि एक आहे व्यवहारिक.
ऐक नाही, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. या ठिकाणी साधक बाधक व्यवहार होऊ शकत नाही. रज्जू आहे व्यावहारिक सत्तावान आणि रजत आहे प्रातिभाषिक सत्तावान, असं आम्ही सांगितलं. शिवाय त्यांनी सांगितलं की जे भ्रमातले पदार्थ काय भ्रम एकच होतो असं नाही. त्या ठिकाणी रज्जूवर अनेक प्रकारचा भ्रम होतो. तो काय सगळ्यांना सर्पाचाच भ्रम होतो असं नाही. मग अल्परज्जू देशात एवढे अवयव राहतीलच कसे, आहे की नाही, असं त्याला प्रश्न केला. मग तो म्हणतो आम्हाला तुम्ही अडवताना मग तुमचं वेदांत मतात तरी काय, आमचे पदार्थ अनिर्वचनीय आहे, ते जागा आडवीत नाही, त्याला काही भारही नसतं, आम्हाला काही ही संगती, कारण ते पदार्थ कसे असतात, मिथ्या. तो म्हणतो असं आहे की आता बघा, म्हणजे त्याचे कसे दोन मुद्द्यामध्ये काय होती, समानता होती, बरोबर ना अगोदर. आणि तो काय म्हणत होता, माझं जे मत आहे ना हे सत्य, हे एक तुम्ही स्वीकारा, म्हणजे आपण काय हो समान. पण जेव्हा त्याच्या अंगलट यायला लागलं, कारण काय दोन मुद्दे विरुद्ध गेले, त्यांना भार असणं, ऐके नाही, सत्य पदार्थ मानले की त्याला काय असलं पाहिजे, भार, आणि अल्पदेशात ते राहू शकत नाही. तो म्हणतो राहू शकतात. कोण म्हणतो, सत्यातिवादी राहू शकतात. कारण काय, ते जे पदार्थ आहेत ते पदार्थ सत्य जरी असले तरी जागा आडवीत नाहीत, त्यांना काही नाही, भारही नाही, असं सांगितल्यावर काय हरकत आहे. आता फक्त काय राहिलं, एका मुद्द्यावर तरी तुम्ही सहमत व्हा, काय जागा आडवीत नाही, भारभूत होत नाही, मंदा अंधकारामुळे दिसतात, उत्पन्न होऊन भासतात. किती बरं मुद्द्यात आपलं साम्य आलं, 4 मुद्द्यात, आहे की नाही. मग आता एक राहता राहिला काय, त्याला फक्त तुम्ही जे मिथ्या म्हणता त्याच्याऐवजी त्याला सत्य म्हणा, म्हणजे आपण पुन्हा काय हो, एकच हो, आहे की नाही. काही तडजोड तुम्ही करा, काही तडजोड आम्ही करतो, असं तो म्हणतो. आता तो म्हणतो ही अडचण निवृत्त होण्याकरता सख्यातिवादी रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा आडवीत नाहीत व त्यास वजनही नसते असे म्हणेल, तर दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फल होईल. मग आता तू काय म्हणतो, स्वप्नातले पदार्थ किंवा आपलं भ्रमातले पदार्थ, रज्जूवर भासणारा दंड, जलधारा, भूरेखा, हे पदार्थ सत्य आहेत ना, तो म्हणतो सत्य म्हणायचं, आणि त्या पदार्थांना वजनही नाही आणि त्या पदार्थांना जागा आडवीत नाही, असं जर म्हटलं, ते पदार्थ आहे म्हणण्यात तरी काय अर्थ आहे. हा, ऐक नाही, ते पदार्थ सत्य आहे म्हणण्यात काय अर्थ राहिला, जर त्याच्यातला जोरच गेला, ऐक नाही, म्हणजे त्याचा काय, त्याला म्हणतात फुगा फुटला, ऐक नाही, त्याच्यामध्ये तुझ्या याच्यामध्ये काही राहिलंच नाही. जर ते पदार्थ सत्य नाही, आपलं जागा आडवीत नाही, त्या पदार्थांना वजन नाही, मग सत्य दंडादी पदार्थ सत्य आहे हे म्हणणं निरर्थक झालं की नाही, निष्फळ ठरलं की नाही. म्हणजे हे पदार्थ निष्फळ म्हणल्यावर कोणती ख्याती तुझ्या गळ्यात पडली, अनिर्वचनीय ख्याती, आहे की नाही. कोणती, याला म्हणतात उष्ट्र लकुटिका न्याय, न्यायाच्या भाषेत उष्ट्र लकुट, उष्ट्र म्हणजे उंट आणि लकुटिका म्हणजे काय, लाकडं. त्या उंटावर जे काही त्याला काय म्हणतात, वाळवंट, सहारा प्रदेश किंवा राजस्थान आदिकामध्ये उंटाच्या द्वारा सामान वाहून नेतात, कारण तो उंट त्या वाळवंटात चालतो आणि त्याच्यावर काय घालतात, लाकडं घालतात, आणि तो मनुष्य त्याच्यावर बसलेला असतो. आणि तो उंट जेव्हा आडवाटेने जायला लागेल त्यावेळेला त्याला वळून आपल्या मार्गावर आणण्यासाठी तो जो उंटावर बसलेला तो काय करतो, तीच लाकडं घेतो आणि पुन्हा काय करतो, त्यालाच मारतो, ऐके ना, आणि त्याला वठणीवर आणतो. तसे यांनी मानलेले जे मुद्दे तेच घेतो आणि याला या जगत सत्यत्वाचं जे निरूपण आहे त्याचं काय करतो, खंडन. आणि मुद्दे कोणाचे घेतो, त्याचेच घेतो, भारही नाही आणि जागा आडवीत नाही, हाच मुद्दा आहे ना. मग त्या पदार्थांना, दंडादी पदार्थांना सत्य म्हणण्यात काय अर्थ आहे. तो म्हणतो हे खरंच आहे, आणि मग म्हणणं अनिर्वचनीय, आहे की नाही. तू काय म्हण, त्यांना अनिर्वचनीय म्हण, असं म्हणतात. ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातिवादी रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा आडवीत नाही व त्यास वजनही नसते असे म्हणेल, तर दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फळ होईल. त्यांना सत्य म्हणणं हे त्याच्याच बोलण्याच्या विरुद्ध झाले की नाही, जागा आडवीत नाही आणि भार नाही, असं जर म्हटलं तर पहिल्यांदा ते पदार्थ सत्य म्हणला की त्याच्याच म्हणण्याला विरुद्ध आहे का नाही. त्यांनी जे मांडणी केली आपल्या सिद्धांतात पदार्थ सत्य आहे त्याच्या विरुद्ध झाले की नाही. मग पदार्थांना सत्य म्हणायचं आणि ते भारभूत नाहीत किंवा जागा आडवत नाही, जागेचा निरोध करीत नाही, असं म्हणण्याने कोणता दोष आला, याला म्हणतात वदतो व्याघात. त्याचं म्हणणंच काय झालं, पूर्वीच्या केलेल्या सिद्धांताच्या विरुद्ध सिद्धांत कोणी मानला, त्यांनीच मानला, त्याला काय म्हणायचं, वदतो व्याघात. व्याघात दोष म्हणजे काय, की माझ्या मुखात जिव्हा नाही, आणि मग बोलला कसा, ऐक नाही, मे मुखे जिव्हा नास्ती, ब्रह्मचारीच मे पितामह, माता तू मम वैंधव्य, पुत्र हिनस्य मे पितामह.
असं जर म्हटलं तर हा दोष कोणता झाला? वदतो व्याघात. आणि पुन्हा काय म्हणतात? विरुद्ध आहे आणि निष्फल आहे. आणि याच्यातून काय, त्यांना जर ना जागा अडवतात ना वजन आणि ते पदार्थ सत्य आहेत हे म्हणणं काय झालं? निष्फलही झालं आणि पूर्वी प्रतिपादन केलेल्या सिद्धांताच्या विरुद्धही झालं. आणि दंडाधिकाची प्रतीती मात्र होते, त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही. आम्हाला सांग, त्या जो दंड आहे किंवा सर्प आहे त्याच्यापासून दुसरे काही पदार्थ उत्पन्न होतात का? स्वप्नाधिकामध्ये असणाऱ्या पदार्थांपासून दुसऱ्या पदार्थांची उत्पत्ती होते का? किंवा तो जो रज्जूवर भासलेला सर्प तो कोणाच्या उत्पत्तीला कारण होतो का? नाही. मिथ्या पदार्थ कोणालाही कारण होत नाही. मिथ्या पदार्थ कोणालाही अधिष्ठान होत नाही. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठाना वाचून भासत नाही. आणि मिथ्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो, आहे की नाही? हे सगळी कोणत्या ख्यातीचं चिंतन झालं? आणि कोणी मानलेलं हे सगळं? तूच, आहे की नाही? हे सगळं तुला आता मान्य झाल्यासारखंच झालं की नाही? बरोबर आहे ना? हे सर्व तू मानल्यासारखंच झालं. म्हणून म्हणतात की दंडाधिकांची प्रतीती मात्र होते. अहो तो म्हणतो त्यांना भार वगैरे काही नसतं, ते फक्त प्रतीती मात्र असतात. प्रतीती आपल्याला भ्रमातले पदार्थ प्रतीती मात्र असतात, हा सिद्धांत अनिर्वचनीय ख्यातीचा आहे का सत्ख्यातीमध्येच आहे? हा, आता तू काय म्हणायला लागला? अहो ते दंड ते काय, हे प्रतीती मात्र आहे. प्रतीती मात्र हा सिद्धांत कोणाचा आहे? आमचा आहे का तुझा आहे? मग आता तू कोणाचा सिद्धांत मानला? आमचा. आणि आमच्या सिद्धांताचं नाव काय आहे? अनिर्वचनीय ख्याती. आणि तुझ्या सिद्धांताचं नाव काय आहे? मग तुझा आता फक्त काय झाला? सिद्धांत आमचाच मानला, फक्त नावामध्ये आग्रह आहे की नाही? तू आम्ही ज्याला अनिर्वचनीय ख्याती म्हणतो त्याला तू काय म्हणायला लागला? सत्ख्याती. असं नावात कशाला? घटम आपलं जलम म्हटलं, आहे की नाही? आणखी निरम म्हटलं, आहे की नाही? त्याच्यामध्ये काय फरक आहे? हा, वाटर काही नाही, त्याच्यामध्ये काही म्हटलं तरी फरक नाही. तसं फक्त काय सिद्धांतात तर फरक नाही. मग आग्रहात कशा? आणि आम्ही पण असे, आमचा नावाबद्दलचा आग्रह नाही, आहे की नाही? आम्हाला तर नावाबद्दल काहीच आग्रह नाही. वस्तुस्थिती काय आहे हे तू मान्य जर करीत असाल तर त्याला तू काय म्हण? सत्ख्याती म्हण. फक्त आता पुन्हा विसरू नको, त्याचं नाव सत्ख्याती, पण ती आहे अनिर्वचनीय ख्याती, आहे की नाही? बर, खरं जर पाहिलं तर याला सत म्हणता येईल का? आता तू सत्ख्याती, आता हे नावाचाही आग्रह सोडून दे. कारण काय, सत म्हणले का त्रिकाला बाधित? ठरलं का ते त्रिकाला बाधित? नाही ठरलं. ते जागा अडवणारं ठरलं का? नाही. ते वजनदार ठरलं का? नाही, काहीच ठरलं नाही. मग असं जे नाही ठरलं त्याला, जे पदार्थ आहे असत, आणि त्याला तो काय म्हणतो? सत, आहे की नाही? जो पदार्थ असतही नाही आमच्या दृष्टीने काय तो अनिर्वचनीय आहे की नाही? सदस्य विलक्षण अनिर्वचनीय, त्याला सत म्हणण्याचा आग्रह सोडून दे आणि खुशाल मोकळ्या मनाने शरणागती कर, असं सांगतात. आणि दंडाधिकाची प्रतीती मात्र होते, त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही, असे म्हणे तर अनिर्वचनीय ख्यातीचेच मत सिद्ध झाले. मग आता तू जर म्हणला की त्यांना प्रतीती मात्र सत्ता आहे, तर कोणतं मत सिद्ध झालं? अनिर्वचनीय ख्याती मत सिद्ध झालं. आता हे झालं का? अजून एकदा त्याच्या पाठीमागे लागले थोडक्यात नाही. जो अपसिद्धांत मानतो ना त्या माणसाच्या एकदा खंडन करू नये. जेवढं आपल्याला गंभीर चिंतन करता येऊन त्याचा जितका पाडाव करता येईल तितका केला पाहिजे. म्हणजे हात धुवून पाठीमागं लागलं पाहिजे. तर तसा हा सिद्धांती जो आहे तो त्या पूर्व पक्षाच्या, कारण आता तो म्हणतो याचं एवढंच राहिले, याला ह्या बाकीच्या 4 ख्याती विषयी कोणतीही शंका नाही. सत्ख्याती मताचं त्याच्या मनामध्ये थोडीशी त्याच्याविषयीची भावना याच्या अंतःकरणात अजून आहे, तरी पूर्णपणे निराकरण झालं पाहिजे. म्हणून तो म्हणतो हे दोष तर फार किरकोळ दिले, त्याच्यापेक्षा एक मोठा दोष आहे तो सांगतो. शिवाय आणखी प्रबल दोष असा आहे की भ्रमस्थली दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले तर मृगजलाने भूमी ओली झाली पाहिजे. आता तो का म्हणतो भ्रमस्थलामध्ये दिसणारा पदार्थ काय असतो? सत्य. मृगजळाचा भ्रमच आहे की नाही? आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग ज्या वेळेला दुष्काळ पडतो तेव्हा मृगजळा हे मिथ्या आहे, परंतु जेव्हा प्रतीतीला येतो तेव्हा तो पदार्थ काय असतो? सत्यच उत्पन्न होऊन भासतो. मग आता उन्हाळा सुरू झालेला आहे की नाही? मग अशा वेळेला आळंदीमध्ये पाणी मिळत नाही, मृगजळाचा पूर आल्यावर भरून घ्यावं ना, नळाची काही गरजच नाही. किंवा शेतीला पाणी आहे की नाही? मृगजळाची तळी ते दिठी दुरुणीची न्याहाळी, ते वाचून काय ते पाणी साळी केळी पिकती काय? तिनं काय साळी केळी और लावा ना, मृगजळाच्या उन्हाळ्यात भरपूर पूर असतो,
हे अनुभवाला जुळतं का? नाही. हा प्रबल दोष येतो का भ्रमस्थली दिसणारा पदार्थ सत्य मानला तर मृगजळाने भूमी ओली झाली पाहिजे, मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही, आहे की नाही? किंवा किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर लाल भडक रंगाच्या गुंजाचा पुंजका ठेवला तर त्या ठिकाणी आमच्या मताने अग्नीचा भ्रम होतो. तो अग्नी जर सत्य मानला तर तो कापूस जळून गेला पाहिजे, तो जळत नाही, म्हणून सत्याती मत असंगत आहे. आणि जर मृगजळाचा पुरा हा जेव्हा भ्रमस्थळी खरा असला तर कधीतरी दुष्काळ पडेल का? नाही. अजून दुसरं, कधी कधी काय असतं, त्या लाल गुंजांचा पुंजका म्हणजे समूह जर एकत्र असला तर तो अग्नीसारखा दिसतो. मनुष्याला त्या गुंजा पुंजावर कशाचा भ्रम होतो? अग्नीचा भ्रम होतो. समजा तो कापसावर ठेवला, गुंजांचा समूह, त्या लाल गुंजांचा समूह अग्नीवर ठेवला, तर दुरून पाहिलं कापसावर ठेवला आणि आपल्याला त्याचा अग्नीचा भ्रम झाला, तर त्यावेळेला भ्रम होतो. त्यावेळेला अग्नी काय आहे? सत्य आहे. मग सत्य अग्नीचा आणि कापसाचा संबंध झाला म्हणजे काय होत असतं? कापसापासून वस्त्र तयार होतं. त्याप्रमाणे तो कापूस काय व्हायला पाहिजे? जळायला पाहिजे, आहे की नाही? आणि कापूस तर जळत नाही, मग तो कापूस जळून गेला पाहिजे, जळत नाही, म्हणजे त्याचा अर्थ काय झालं? सत्ख्याती मत हे असंगत आहे. आता तो सांगतो एवढं झालं म्हणजे आता त्यांना वाटलं की याच्यातच ते घामाघूम झाले, तो अजून सांगायचं राहिले. शिवाय दोष अजून म्हणजे यात शिवाय अजून सांगायचे. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानातच दिसतो, सर्वात दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकांप्रमाणे सर्वास दिसला पाहिजे आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल यांचे पासून दाह किंवा शीतलता होत नाही, म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. आता तो सांगतो, दोषयुक्त कारणापासून उत्पन्न झालेला पदार्थ त्या एकाच दोष ज्याच्या ठिकाणी असेल त्यालाच दिसतो. दोषयुक्त पदार्थ म्हणजे समजा एखाद्या मनुष्याला तिमिर नावाचा रोग झाला तर नेत्रदोष, नेत्रामध्ये दोष आहे, तिमिर नावाचा व्याधी आहे, तर त्याला काय होतं? एक पदार्थ जो आहे तो दोन दिसतो, ऐक नाही? मग तो पदार्थ जेव्हा दोन दिसतो त्यावेळेला तो त्यालाच दिसतो का सर्वांना दिसतो? त्यालाच दिसतो, दुसऱ्यांना. म्हणजे दोषापासून उत्पन्न झालेला जो पदार्थ ज्याच्या ठिकाणी दोष असेल त्याच व्यक्तीला दिसतो, इतरांना दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकांप्रमाणे सर्वात दिसला पाहिजे. जर आता व्यवहारातला गट आहे, 100 जणांनी पाहिला तरी काय होतं? सर्वांना घटाचीच प्रतीती येते का? दुसरा, कारण तो काय आहे? तो व्यावहारिक सत्य आहे. तो कसा आहे? व्यावहारिक सत्तावान आहे आणि सर्वांना काय त्याची एकच रूपाने प्रतीती येते. आता ज्या वेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, तो जर सत्य असला तर सर्वांना काय पाहिजे? सत्य सर्पच दिसला पाहिजे. कोणाला जलधारा, कोणाला भूरेखा असा भ्रम होता कामा नाही. आणि होतो का नाही? मग याचा अर्थ हे सत्ख्यातिमत संगत आहे का? कारण जर भ्रमातला पदार्थ सत्य असला तो सर्वांना सारखा दिसला पाहिजे, जसा व्यवहारातले घटपटादी त्याप्रमाणे, आणि तसं तर होत नाही. शिवाय आणि तो कोणाला दिसला पाहिजे? ज्याला भ्रम झाला त्याला दिसला पाहिजे, त्याला दिसत असतो, पण दिसतो कोणाला? सर्वांना. घटादी पदार्थ जे ज्याला दोष झाला त्यालाच दिसायला पाहिजे की नाही? मग आता रज्जूवर सर्प कोणाला दिसतो? ज्याला भ्रम झाला त्यालाच दिसतो का? सर्वांना दिसतो? सर्वांना दिसत नाही. आणि सत्य असता तर सर्वांना तो सर्पच प्रतीत व्हायला पाहिजे होता. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानासच दिसतो, सर्वांस दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकांप्रमाणे सर्वांस दिसला पाहिजे आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल. आता दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ म्हणजे ह्या पदार्थांच्यावर जेव्हा भ्रम होतो तर त्यावेळेला गुंजापुंजाच्या ठिकाणी काय होतो? अग्नीचा भ्रम होतो, किंवा या ठिकाणी मृगजळ सूर्यकिरणाच्या ठिकाणी उखर भूमीवर जलाचा भ्रम होतो. मग ज्या वेळेला आपल्याला ते मृगजळ सत्यच म्हटलं तर आपल्याला जेव्हा आपण घामाघूम झालेले त्यावेळेला स्नानासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे की नाही? आणि शीतलता प्राप्त व्हायला पाहिजे. होते का? मृगजळामध्ये शीतलता प्राप्त होते का? किंवा गुंजापुंजा तेव्हा अग्नी भासतो त्यावेळेला तो उष्णता निर्माण करतो का आपल्याला? नाही. दाह निर्माण करतो का? नाही. दाह किंवा शीतलता होत नाही. म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. मग ह्या पदार्थांना सत्य म्हणता येईल का?
नाही. त्याचा अनुभव व्हायला पाहिजे, अनुभव तर होत नाही. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांना दिसत नाहीत. म्हणजे हे एक महत्वाची गोष्ट. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले पदार्थ सर्वांना दिसतात का? नाही. ज्याला भ्रम होतो त्याला दिसतात. स्थानाचा रोध, ते स्थानाचा रोध करीत नाहीत. ते स्थानाचा रोध म्हणजे जागा अडवतात का? जागाही अडवित नाहीत. किंवा त्यांच्यापासून कोणते व्यावहारिक कार्यही होत नाही. त्यांच्यापासून व्यावहारिक कार्य निर्माण होतं का कोणतं? भ्रमात भासलेला सर्प आणि त्याची प्रसूती झाली आणि त्याला पुन्हा पिलं झाली, अशा प्रकारचं काही त्याचं कार्य दिसतं का? भ्रमातल्या व्यावहारिक सर्पापासून उत्पत्ती दिसते, पण तो कोणाला तरी कारण होताना दिसतो. परंतु प्रातिभाषिक सर्प जो आहे तो कोणाला कारण होत नाही. म्हणजे पहिली गोष्ट काय आहे की तो जागा अडवित नाही, नंतर तो सर्वांना दिसत नाही, आणि तिसरी गोष्ट काय आहे, त्याच्यापासून कोणतंही कार्य उत्पन्न होत नाही. ही तीन गोष्ट म्हणजे मिथ्या पदार्थाचे हे नियम आहे. त्याच्यापासून कार्य उत्पन्न होत नाही, तो स्थानाचा निरोध करत नाही, आणि तो सर्वांना प्रतीतीला येत नाही. असे तीन निकष सांगितले. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांना दिसत नाही, ते स्थानाचा रोध करीत नाही किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. अशा पदार्थात सत्य म्हणणे विद्वानास हास्यास्पद आहे. असा पदार्थ, आणि त्याला काय म्हणायचे, तो पदार्थ सत्यच आहे म्हणा, अनिर्वचनीय म्हणण्याचा आग्रह धरा. असं जर आम्हाला म्हटले तर आम्ही काय करू, आपल्यावर फक्त दया करू, उपेक्षा करणार नाही, आणि आम्हाला काही आपल्या अज्ञानाचं हसू येईल, आहे की नाही. म्हणजे ही गोष्ट कशी आहे, हास्यास्पद आहे. कोणती हास्यास्पद आहे? सत्ख्याती. ते बाकीचे अज्ञानी होते म्हणून दयनीय होते, पण तुम्ही काय झाले, हास्यास्पद म्हणजे थट्टेचे विषय झाले, असं सांगतात. अशा रीतीने सत्ख्यातीवाद अत्यंत निर्युक्तिक आहे, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. असं जर बारकाईने पाहिलं तर सत्ख्यातीवादाला कोणत्याही अनुभवाला जुळत नाही, कोणत्याही प्रकारची युक्ती, उदाहरण, उपपत्ती, कारण मीमांसा त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. म्हणून हे मत निर्युक्तिक आहे आणि म्हणून सर्वथा त्याज्य आहे. तेव्हा हे मताचं काय करायचं, याची उपेक्षा नाही करायची, याचा काय करायचा, त्यागच करायचा. म्हणजे काही जरी झालं तरी ही सत्ख्याती अत्यंत विसंगत आहे, अत्यंत त्याज्य आहे, युक्तीशी विसंगत आहे, अनुभवाशी विसंगत आहे, ही विचार करण्यासारखीच नाही. असं ही अनिर्वचनीय ख्यातीच आदरणीय आहे. आपल्या जीवनामध्ये जर आदरच करायचा झाला तर कोणत्या ख्यातीचा करायचा? अनिर्वचनीय ख्यातीचा आदर करायचा. अनिर्वचनीय ख्याती कोणाची? वेदांताची अनिर्वचनीय ख्याती आहे. आता मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका व समाधान. आता हा शिष्य जो आहे ना तो सांगतो, महाराज वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत तर रजत पाहून हर्ष व सर्प पाहून विषाद का होता? आता हे आपल्याला पुन्हा वाटतं. आता आपल्याला असं वाटलं की अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय, जणू काय आपण जसे वेदांत दर्शनाचे कर्ते कोण आहे? व्यास आहे. आपल्याला वाटतं की तसंच आपण हे वेदांत दर्शन म्हणजे अनिर्वचनीय ख्याती, तसे जणू काय आपण व्यासाचार्य झालो, अनिर्वचनीय ख्याती आपल्याला पूर्ण पटली. पण जेव्हा का हा शिष्य शंका करतो तेव्हा आपल्याला वाटतं का हे बरोबरच आहे की नाही. कारण जर पदार्थ मिथ्या असेल, रज्जूवर भासलेला सर्प त्याला ना वजन, ना त्याला तत्वतः अस्तित्व, आहे की नाही, ना त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची कार्याची उत्पत्ती, ना त्याची सर्वांना प्रतीती, असा तो मिथ्या पदार्थ आहे. हे आपल्याला चांगलं कळलं की नाही. तर शिष्य आता विचारतो, असे जर मिथ्या पदार्थ आहे, रज्जूवर भासलेला सर्प जर अस्तित्वहीनच आहे की नाही, खरं त्याला अजून सदसद विलक्षण अनिर्वचनीय शब्दाची शक्तीच कळली नाही, म्हणून तो काय म्हणतो, हा सर्प जर रज्जूवर भासलेला सर्प खरा नाही, सत्य तुम्ही मानत नाही, किंवा या शुक्तीवर भासलेलं जे रजत आहे तेही सत्य नाही, आहे की नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल, ज्या वेळेला शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला जर ते रजत जर खोटं असतं तर आपल्याला हर्ष झाला असता का? नाही. आणि जर रज्जूवर भासलेला सर्प जर खोटा आहे तर आपल्याला विषाद, दुःख झालं असतं का? भयकंप निर्माण झाले असते का? म्हणजे ते बरोबर आहे, मात्र भयकंप निर्माण होतात, हर्षी निर्माण, मग पदार्थ सत्य असल्याशिवाय असं कसं होईल? मग आम्ही तर तेच म्हणतो, पदार्थ काय आहे? सत्यच आहे, असं तो म्हणतो. त्यावेळेला श्री गुरु त्याला उत्तर देतात, अरे हर्ष विषादास कारण साक्षात पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते, म्हणून हर्ष विषाद होतात. हर्ष विषादाला कारण ते शुक्तीवर भासलेलं रजतही नाही, आणि हर्ष विषादाला कारण, आपल्या विषादाला कारण रज्जूवर भासलेला सर्पही नाही.
याचं कारण वेगळंच आहे. आपली असणारी त्याच्याविषयी जी अनुकूल प्रतिकूल बुद्धी, त्याच्यामुळे हर्ष विषाद होतात. त्या सर्पामुळं किंवा त्या रजतामुळं हर्ष विषाद होत नाही. आपल्याला काय वाटतं की रजत हा मूल्यवान धातू आहे आणि तो आपल्याला मिळाला तर आपलं बरं होईल, ही अनुकूल बुद्धी आहे ना. त्यामुळं त्या रज्जूवर सर्पाचा आपलं शुक्तीवर रजताचा भास होतो, तेव्हा हर्ष होतो. आणि सर्पाविषयी आपल्या अंतःकरणात त्याज्य बुद्धी आहे. सर्प आपल्याला दंश करील, आहे की नाही, तो आपल्याला घात करील, म्हणून सर्पाविषयी काय आहे, प्रतिकूल बुद्धी आहे, आहे की नाही. मग अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. ते अनुकूलता बुद्धी असल्यामुळं तो पदार्थ भासला की सुख होतं, आणि प्रतिकूल बुद्धी असलेला तो भासलेल्या पदार्थाविषयी प्रतिकूल बुद्धी असली की त्याच्यामुळं दुःख होतं. मग या ठिकाणी ह्या हर्ष विषादाला कारण त्या शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प आहे, त्यांच्याविषयी असणारी अनुकूल प्रतिकूल बुद्धी आहे. हर्ष विषाद होऊ शकतात. ते का त्याला कारण काय, रज्जू सर्प नाही, त्याला कारण शुक्ती रजत नाही. हर्ष विषादाला कारण काय आहे, अनुकूल प्रतिकूल बुद्धी. म्हणून म्हणतात की अरे हर्ष विषादास कारण साक्षात पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते, म्हणून हर्ष विषाद होतात. पदार्थाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्ष विषादास कारण नाही. पदार्थ सत्य असो किंवा मिथ्या असो, त्या हर्ष विषादाला कारण नाही. त्याला कारण कोण आहे, जर त्याला कारण त्याच्यावरचे अनुकूल किंवा प्रतिकूल बुद्धी हे कारण आहे. साक्षात पदार्थ त्या हर्ष विषादाला कारण नाही. आणि जर असं जर मानलं तर अनुभवाशी कसा विरोध येतो ते सांगतात. जर हर्ष विषादाला कारण पदार्थच असते, बरोबर आहे ना, तर ते सांगतात मिथ्या नाटक किंवा बाजीगराचा खेळ पाहून हर्ष झाला नसता. आपण तिकीट काढून नाटक पाहायला जातो, नाटक खरं असतं आपला असं समज आहे का, मिथ्या असतं तरी नाटक पाहिल्यावर आनंद होतोच की नाही. त्याच्यामध्ये जेव्हा त्या काही विनोद वगैरे होतात तेव्हा आनंद होतो, आणि जेव्हा ती चांगुना त्या चिलिया बाळाला त्याच्यामध्ये कुटते, उखळामध्ये घालून मुसळाने कुटते, तेव्हा याच्याही डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा ती चांगुना खरी असं वाटत असतं का, नाही, तरी सुद्धा हर्ष विषाद होतात की नाही. आणि तिकीट काढून दुःख विकत घ्यायला जातो. याचाच अर्थ हर्ष विषादाला कारण जे तो पदार्थ तो कारण नाही, त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी किंवा प्रतिकूल बुद्धी ही हर्ष विषादाला कारण आहे. नाहीतर मिथ्या नाटक किंवा बाजीगराचा खेळ, गारुड्याचा खेळ खरा असतो का, रुपयाचा पाऊस पाडतो, हे काही खरं असतं का, इंद्रजाल असतं. माहित असलं तरी पाहायला जातो की नाही, तिकीट काढून पाहायला जातो आणि आनंद होतो की नाही. मग तो सत्य म्हणून आनंद होतो का ते अनुकूल वाटतं म्हणून आनंद होतो, अनुकूल म्हणून आनंद होतो, आहे की नाही. म्हणून त्या पदार्थ अनुकूल वाटला तर बघा स्वामी महाराज सांगायचे, ते चांगुना ज्या वेळेला कुटत असते, आहे की नाही, आणि त्या बाळाला उकळामध्ये, तेव्हा तिच्या डोळ्यातून काय चालतात, अश्रू. आणि ते पाहिलं का सगळे जे लोक आहेत, पाहणारे जे श्रोते आहेत, त्यांना काय प्रेक्षक, त्या प्रेक्षकांच्या नेत्रातून काय चालतात, धारा चालतात. आणि त्यावेळेला त्या चांगुनेच्या दुःखाला पारावार राहत नाही का, ती आतून आनंदित असते. तो नट काय म्हणतो, माझं पार्ट ओटलं, ठीक आहे नाही. कारण ज्या अर्थी मी या सगळ्या लोकांना रडायला लावलं त्याचा त्याला काय असतो, आनंद. तेव्हा पदार्थ काही नाही, कारण त्याला ते अनुकूल आहे ना, अनुकूल बुद्धी झाल्यामुळे त्याला आतून काय असतो, आनंदच असतो. म्हणजे आनंद हा त्या पदार्थ हे आनंदाला किंवा हर्ष दुःखाला हे साक्षात कारण नाही. त्याच्याविषयी ते अनुकूल वाटले की त्याच्याविषयी काय होतो, हर्ष. आता स्वामी महाराज सांगायचे की आता सर्प आहे, ऐके नाही, जर बघा आता त्या एकाने काल सर्प पकडला, ज्याला त्याला दाखवतो एकदम, तर त्याला सर्प सापडल्यावर काय झाला, आनंद, कारण त्याला तो पकडायचा, त्याला त्याची कला माहिती आहे. मग सर्प त्याला पाहिल्यावर आनंद झाला, आणि आपल्याला पाहिल्यावर भयकंप निर्माण होतात. भयकंप, मग सर्प हर्षाला कारण आहे का विषादाला कारण आहे, दोघांनाही कारण नाही. कारण कोण आहे, त्याला अनुकूल बुद्धी झाली, त्याला आनंद झाला. आपल्याला प्रतिकूल बुद्धी झाली तर भयकंप निर्माण झाले. म्हणजे हर्ष विषादाला साक्षात पदार्थ कारण नसून त्याच्याविषयी असणारी सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी ही कारण आहे. सत्यत्व बुद्धी नाही आणि मिथ्यात्व बुद्धी कारण नाही. मग त्याच्याविषयी कारण काय आहे, अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही हर्ष विषादाला कारण आहे. नाहीतर तो म्हणतो मिथ्या नाटक किंवा बाजीगराचा खेळ पाहून हर्ष झाला नसता. आता आपल्याला वाटतं की बरोबर आहे, आता अनिर्वचनीय ख्याती संपली. तरी सुद्धा आता ही अनिर्वचनीय ख्याती हात धुवून 6व्या तरंगाच्या शेवटपर्यंत आपल्या पाठीमाग राहणार आहे. झालं तर शेवटी समाधान होईल, नाही झालं तर पुन्हा पुढच्या वर्षी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री म्हणा मला.
की